10 जुलै 2025 ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईमध्ये सिंदूर उड्डाणपुलाचं उद्घाटन झालेलं आहे। हा आपल्या परीक्षेला खूप महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, त्याची माहिती करून घेऊया। तर बघा, सिंदूर उड्डाणपूल जो आहे नव्यानं उद्घाटन झालेला, त्याचं जुनं नाव होतं कर्नाक उड्डाणपूल। आता या कर्नाक उड्डाणपुलाची दुरुस्ती केलेली आहे आणि त्याचं आता उद्घाटन सुद्धा झालेलं आहे। भारताने पाकिस्तानवर जी लष्करी कारवाई केली होती त्याला ऑपरेशन सिंदूर नाव दिलं होतं। त्या ऑपरेशन सिंदूर वरूनच प्रेरित होऊन या उड्डाणपुलाला सिंदूर उड्डाणपूल असं नाव दिलेलं आहे। याचं जे जुनं नाव होतं, हा मुंबईचा गव्हर्नर होता ब्रिटिश जेम्स रिवेट कर्नाक याच्या नावाने होतं आणि त्या गव्हर्नरचं नाव बदलून आता सिंदूर नाव असं या उड्डाणपुलाला दिलेलं आहे। याची बांधणी, या उड्डाणपुलाची नवीन बांधणी जी आहे ती मुंबई महानगरपालिकेने केलेली आहे। या उड्डाणपुलाची एकूण लांबी आहे 328 मीटर आणि हे जे उड्डाणपूल आहे तो दक्षिण मुंबईमध्ये मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन जे आहे त्या रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे। आणि या उड्डाणपुलाचं महत्व हे आहे की हा उड्डाणपूल दक्षिण मुंबईला पश्चिम व पूर्व मुंबईशी जोडण्याचं काम करतो।